Good morning, dear students. Today we are discussing तुलसीदास जी से रचित तुलसी के दोहे। तुलसीदास जी एक ऐसे महान विद्वान थे जिन्होंने समस्त भारत देश में प्रप्रथम रामायण को लिखा और उसका नाम था रामचरितमानस। तुलसीदास जी आत्माराम और तुलसी नामक दंपति के यहाँ 1500 आत्माराम तुलसीबाई के घर में 1532 को उत्तर प्रदेश के राजापुर में इनका जन्म हुआ। जन्म से ही यहाँ ब्राह्मण परिवार में थे। जब इनका जन्म हुआ तब नामकरण के लिए आसपास के निवासी इनके घर प्रवेश करते हैं। नामकरण से पूर्व इनके मुंह से राम शब्द का उच्चारण हुआ, तभी सभी लोगों ने कहा राम बोला। इस बालक ने राम नाम बोला, राम का नाम उच्चार किया। तब से बाल्य में इन्हें सब लोग राम बोला कहकर संबोधित करते थे। भविष्य में तुलसीदास जी से परिचित हुए। तुलसीदास नाम प्रचलित हुआ। यहाँ उत्तर प्रदेश के राजापुर अयोध्या के आसपास इनका संबंध था, इनका निवास था, इनका व्यतीत जीवन था। इसीलिए इनकी मातृभाषा, लेख भाषा, संपर्क भाषा अवधी है। उस समय लोगों में अवधी भाषा सरल थी। उत्तर प्रदेश के अयोध्या में लोग अवधी भाषा बोलते थे। लोगों में अवधी भाषा संपर्क भाषा थी। जिस तरह से कर्नाटक में कन्नड़ भाषा है, वैसे ही अयोध्या में और अयोध्या के आसपास अवधी भाषा प्रचलित भाषा थी। इसीलिए तुलसीदास जी ने अपनी सारी कथाओं में अवधी भाषा का ही प्रयोग किया है। इनकी अनेक रचनाएं हैं। रामचरितमानस इनका महाकाव्य है। सबसे पहले इन्होंने रामायण को लिखा। विनय पत्रिका जो राम जी के दरबार में चर्चित विवरण बताती है। गीतावली, दोहावली, कवितावली, अन्य और भी इनके रचनाएं हैं। उस समय कवि अगर कुछ लिखता तो पंक्तियों में लिखता, विस्तार में नहीं। इसीलिए वह पंक्तियां दोहा में परिवर्तित हो गई। प्रिय छात्रों, पिछली 9वीं कक्षा में रहीम के दोहे संबोधित करते समय, पठन करते समय स्पष्ट दोहों का ज्ञान आपको प्राप्त हुआ था। उसी के आधार आज हम तुलसी के दोहों का अध्ययन करेंगे। शब्द इसमें नियुक्त हुए हैं। मुखिया अर्थात नायक, मुख, मुख, कर्ता, निर्माणकर्ता, विकार, दोषित, अभिमान,
उनके हर दोहे का मुख्य पात्र धारा शब्द है। यह शब्द उनके दोहों को एक नया स्वरूप देता है। यह शब्द उनके दोहों की आत्मा को दर्शाता है। तुलसी के दोहे तुलसीदास से रचित दो पंक्तियों का सार भी कह सकते हैं। नाम गोस्वामी तुलसीदास जी यहाँ राम भक्त कवि हैं, राम शाखा के प्रमुख कवि हैं, प्रवक्ता हैं। इन दोहों के द्वारा छात्र अच्छे कर्म करने और नैतिकता से जीवन बिताने की सीख प्राप्त कर सकते हैं। इन दोहों के माध्यम से पठन और श्वेतागन पठनकर्ता और श्वेतागन अच्छे कर्म नैतिकता से जीवन व्यतीत करने की प्रेरणा प्राप्त कर सकते हैं। प्रथम दोहा मुखिया मुख सो चाहिए, खान पान को एक। इन पंक्तियों में प्रथम चरण है मुखिया मुख सो चाहिए, एक चरण है अर्थात एक वाक्य। द्वितीय चरण है खान पान को एक, यह द्वितीय चरण है। दोहा में प्रासपद का बहुमुख्यता से प्रयोग किया जाता है, जो अल्प विराम के रूप में आता है, आदि जो अंतिम में आता है। मुखिया मुख सो चाहिए। मुखिया लीडर किस प्रकार का होना चाहिए? अपने मुख जैसा। खान पान को एक मनुष्य का मुख, जीवी का मुख खान के लिए अर्थात भोजन के लिए, पान इसका तात्पर्य सेवन है, जल। भोजन का सेवन करना, जल सेवन करना मुख का कार्य है। जिस्म के शरीर का कोई अंग सेवन नहीं कर सकता। सेवन करने का एकैक मार्ग मुख है। इसीलिए तुलसीदास जी ने कहा मुखिया मुख सो चाहिए, खान पान को एक। मुखिया को मुख के समान रहना चाहिए, जो भोजन और सेवन के योग्य है। पालय पोषय सकल अंग, तुलसी सहित विवेक। तुलसीदास जी कह रहे हैं मुखिया को मुख के समान होना चाहिए। क्योंकि क्योंकि मुख भोजन करता है, सेवन करता है, परंतु शुद्ध पदार्थों का, शुद्ध व्यंजनों का मुख को पता है। अगर मैंने अशुद्ध व्यंजन का सेवन किया तो इसका परिणाम देह के सकल अंगों को भुगतना पड़ेगा। ಅತಿ ತಪ್ಪಿ ನಮ್ಮ ಬಾಯಿಂದ ಅಶುದ್ಧ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವನೆ ಆಯಿತಂದ್ರೆ, ಅಳಸಿ ಆಹಾರವನ್ನು ನಾವು ಸೇವಿಸಿದರೆ ಇಡೀ ದೇಹದ ಅಂಗಗಳಿಗೆ ಅದನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಬಾಯಿ ಕೇವಲ ಶುದ್ಧ ಆಹಾರವನ್ನು ಮಾತ್ರ ಸೇವಿಸ್ತೈತಿ. इसीलिए मुख शुद्ध पदार्थों का, व्यंजनों का सेवन करता है. मुख को पता है अंगों का पालन पोषण इसके निहित ही होता है. इसीलिए तुलसी सहित विवेक अंत चरण में तुलसीदास जी कहते हैं मुखिया अपनी बुद्धि से
कार्य योजना का कार्यभार निर्माण करे, अन्य पर निर्धारित ना हो। ಒಬ್ಬ ಲೀಡರ್, ಒಬ್ಬ ನಾಯಕ ಬೇರೆಯವರ ಮೇಲೆ ನಿರ್ಧಾರ ಆಗಬಾರದು, ಬೇರೆಯವರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಬಾರದು. ಸ್ವಬುದ್ಧಿಯಿಂದ, ಸ್ವಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ, ಸಚಾಣಕ್ಷತೆಯಿಂದ ಅವನು ದುಡಿಯಬೇಕು. ಅದರ ಫಲ ಸಮಸ್ತ ಸೇವಕರಲ್ಲಿ ಹಂಚಬೇಕು. ಲೀಡರ್ ದುಡಿಯುವೊಬ್ಬನೇ, ಆದರೆ ಪ್ರತಿಫಲ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಹಂಚಿರಬೇಕು. ಅವನೇ ನಾಯಕಗೆ ಯೋಗ್ಯ, ಅವನೇ ಲೀಡರ್ಗೆ ಯೋಗ್ಯ. ಅದಕ್ಕೆ कवि ಹೇಳಿದರು, मुखिया स्वसामर्थ्य से कार्य करे परंतु उसका फल सब में वितरित करे, वहां मुखिया के योग्य है। तो इन प्रथम 2 पंक्तियों में 4 चरण हैं। अद्वितीय जड़ चेतन गुण दोषमय विश्व किन्ह करतार। जड़ चेतन गुण दोषमय, स्मृति अस्मृति, अच्छे और बुरे दोनों गुण, विश्व किन्ह करतार, विश्व का निर्माण करने वाला वह निर्माणकर्ता ने, वह सृष्टिकर्ता ने इस प्रकृति में हर एक कण में 2 गुण नियुक्त किए हैं, वह अच्छे और बुरे। तो हमें अच्छे गुण को ही स्वीकारना है, बुरे गुण को छोड़ना है। बुराई हमेशा बुराई का फैलाती है, अच्छाई हमेशा अच्छाई फैलाती है। इसीलिए कवि कहते हैं, जड़ चेतना, स्मृति अस्मृति, मनुष्य और प्राणियों में 2 गुण हैं। फल में अच्छे फल और बुरे फल हैं, विचार में अच्छे और बुरे विचार हैं, चलन में अच्छे और बुरे हैं, कार्य में अच्छे और बुरे हैं। तो हमें केवल अच्छे कार्य को लेना है, अच्छे चलन को लेना है, अच्छे विचारों को लेना है, अच्छे निर्धारों को लेना है, बुरे को छोड़ना है। ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಂದರ್ಭ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ ಇದೆ. ಹಣ್ಣಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ಒಳ್ಳೆಯ ಹಣ ಕೆಟ್ಟ ಹಣ ಇರ್ತಾವ. ಆ ಒಳ್ಳೆಯ ಹಣವನ್ನು, ಫಲ ಹಣ್ಣನ್ನು, ಕಾಯಿಯನ್ನು ನಾವು ಸೇವಿಸಿದಾಗ ದೇಹ ಸಂತೃಪ್ತವಾಗಿರುತ್ತದೆ, ಆರೋಗ್ಯದಾಯಕವಾಗಿರುತ್ತದೆ. ಅದರ ಬದಲಿಗೆ ನಾವು ಕೊಳತವನ್ನು ಸೇವಿಸಿದ್ರೆ ಅನಾರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗ್ತೀವಿ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ತಗೋಬೇಕು. ಈಗ ಒಳ್ಳೆಯ ನಡೀತ, ಒಳ್ಳೆಯ ಸಂಪರ್ಕ, ಒಳ್ಳೆಯ ಸಜ್ಜನರ ಜೊತೆ ಸಂಪರ್ಕ ಇಟ್ಕೊಂಡರೆ ಜೀವನ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯತೀತ ಆಗ್ತೈತಿ. ಅದ ಕೆಟ್ಟರ ಜೊತೆ, ದುಷ್ಟರ ಜೊತೆ ಸಹವಾಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಹಾಳಾಗ್ತೀವಿ, ನಾವು ಕೆಟ್ಟವರಾಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ತುಳಸಿದಾಸರು ಏನಾಗ್ತಾರೋ, ಈ ಸಮಸ್ತ ಪ್ರಪಂಚ ಒಳಗ ಕೆಟ್ಟದು ಮತ್ತು ಒಳ್ಳೆಯದು ಇದೆ. ನಾವೇನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು? ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾತ್ರ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಕೆಟ್ಟದನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾತ್ರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಸಂತ ಹಂಸ ಗುಣ ಗಹಿ ಪಯ ಪರಿಹರಿವಾರಿ ವಿಕಾರ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟರು. ಸಂತ, ಸಾಧು, ಸಂತರು, ಹಂಸ, ಹಂಸ ಪಕ್ಷಿ, ಗುಣ ಗಹಿ ಪಯ. ಪಯ ಅಂದರೆ ಹಾಲು, ಗಹಿ ಅಂದರೆ ಸೇವಿಸುವುದು. ಹಂಸ ಪಕ್ಷಿ ನೋಡ್ರಿ ನೀವು, ಆ ಹಂಸ ಪಕ್ಷಿಗೆ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಮಿಶ್ರ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾಗ ಆ ಹಂಸ ಏನು ಮಾಡ್ತೈತಿ? ಕೇವಲ ಹಾಲವನ್ನು ಮಾತ್ರ ಸೇವಿಸ್ತೈತಿ, ನೀರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿರ್ತೈತಿ ನೀರಿಗಿಂತಲೂ ಶುದ್ಧ ಹಾಲು. ಅದಕ್ಕಾದು ನೀರವನ್ನು ಬಿಟ್ಟು, ದೋಷಿತವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಶುದ್ಧ ಹಾಲವನ್ನು ಮಾತ್ರ ಸೇವಿಸ್ತೈತಿ. ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾತ್ರ ತಗೋಬೇಕು, ಕೆಟ್ಟದನ್ನು ಬಿಡಬೇಕು.
ಪರಿಹರಿ ವಾರಿ ವಿಕಾರ, ವಾರಿ ಅಂದ್ರೆ ಜಲ, ವಿಕಾರ ಅಂದ್ರೆ ದೋಷಿತ, ಪರಿಹರಿ ಅಂದ್ರೆ ಕಿತ್ತು ಹಾಕುವುದು. ಆ ಹಾಲಿನಿಂದ ನೀರನ್ನು ಕಿತ್ತು ಹಾಲು ಮಾತ್ರ ಸೇವಿಸ್ತೈತಿ ಹಂಸ ಪಕ್ಷಿ, ಇದು ಅದರಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಗುಣ. ಹಾಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತರಂಗ ಸಜ್ಜನರಂತೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗಬೇಕೆಂದರೆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾತ್ರ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು, ಕೆಟ್ಟದನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ಏಕೆಂದರೆ ಕೆಟ್ಟದಿಂದ ಕೇವಲ ನಮ್ಮ ಶರೀರ ಅಷ್ಟ ನಷ್ಟ ಆಗಲ್ಲ, ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವೂ ಸಹ ನಷ್ಟ ಆಗ್ತೈತಿ, ನಮ್ಮ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರು ಲೆಸ್ ಆಗಿರ್ತೈತಿ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಬಹುಮುಖ್ಯ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾತ್ರ ಸ್ವೀಕರಿಸಿರಿ, ಕೆಟ್ಟದನ್ನು ಬಿಡಿ. ದಯಾ ಧರ್ಮ ಕಾ ಮೂಲ ಹೈ, ಪಾಪ ಮೂಲ ಅಭಿಮಾನ್. ದಯೆ ಅಂದ್ರೇನು, ಕರುಣೆ ಅಂದ್ರೇನು, ಪ್ರೀತಿ ಅಂದ್ರೇನು, ವಾತ್ಸಲ್ಯ ಅಂದ್ರೇನು, ಅನುಕಂಪ ಅಂದ್ರೇನು? ಧರ್ಮ. ಅದೇ ಧರ್ಮ. ಎಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಐತಿ, ಎಲ್ಲಿ ವಾತ್ಸಲ್ಯ ಐತಿ, ಎಲ್ಲಿ ಅನುಕಂಪ ಐತಿ, ಎಲ್ಲಿ ಸಹಗುಣ ಇದೆ, ಎಲ್ಲಿ ಸಹಾನುಭೂತಿ ಇದೆ, ಅದು ಧರ್ಮ. ಪಾಪ ಮೂಲ ಅಭಿಮಾನ್, ಎಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರವಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರ ಇದೆ ಅದು ಅಧರ್ಮ, ಅದು ಪಾಪಿಗೆ ಸಮ. ದಯಾ ಧರ್ಮಿಗೆ ಸಮ, ಅಹಂಕಾರ ಪಾಪಿಗೆ ಸಮ. ಅದಕ್ಕೆ ತುलसीदास ಹೇಳ್ತಾರೆ, जो व्यक्ति दयावान है वह भगवान के महिमा का स्वरूप है, जो व्यक्ति अहंकारी है वह नाश का परिचय है, विनाश का मूल है. एक मर्तबा महाभारत में जब कौरव और पांडवों के बीच में युद्ध हो रहा था, तब श्री कृष्ण जी ने पूछा, दुर्योधन से प्रस्ताव किया उन्हें कि तुम्हें मैं चाहूं या मेरी सेना चाहिए? तब दुर्योधन ने कहा, मुझे सेना चाहिए. दुर्योधन शक्ति का आलसी था, वह केवल शक्ति की इच्छा रखता था, परंतु दुर्योधन को स्मरण ना था एक श्री कृष्ण समस्त सैन्य के समा थे. इसीलिए उन्होंने सर्वप्रथम दुर्योधन को प्रस्ताव किया, तुम मुझ में और मेरे सैन्य में किसे चुनोगे, किसे नियुक्त करोगे? तो उनका चुनाव था सैन्य, क्योंकि दुर्योधन अहंकारी था, परंतु पांडव दयावान थे, धार्मिक थे, सहानुभूति व्यक्त करने वाले थे. इसीलिए उन्होंने बल के प्रति बुद्धि को चुना, श्री कृष्ण जी को चुना. और अंत में दया और सहानुभूति की विजय हुई, अहंकार हार गया. इसीलिए दया करें और सज्जन जैसा जीवन व्यतीत करें. तुलसी दया न छानिए जब लग गग में प्राण. एक उदाहरण व्यक्त करते हैं तुलसीदास जी, जब तक हमारे शरीर में प्राण है तब तक हमें दया को पकड़े रहना है. ಈ ದೇಹದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಇರುವ ತನಕ, ಈ ದೇಹದಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಇರುವ ತನಕ ದಯವನ್ನು ಬಿಡಬಾರದು. ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ದಯವನ್ನು ಬಿಡ್ತೀವಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಸತ್ತ ಹೆಣಗೆ ಸಮ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ದಯ ಮತ್ತು ಸಹಾನುಭೂತಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕರುಣೆ ಮತ್ತು ವಾತ್ಸಲ್ಯ ಇದು ಜೀವಂತದ ಸಂಕೇತ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಂತಿದ್ದಾನೆ ಅನ್ನು ಹೇಳಿಕೊಡ್ತಾವ. ಏನು? ದಯಾ, ಪ್ರೀತಿ, ವಾತ್ಸಲ್ಯ, ಅನುಕಂಪ, ಕರುಣೆ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಂತಿದ್ದಾನೆ ಅನ್ನುವ ಸಂಕೇತ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಅಹಂಕಾರ ಇರುತ್ತದೆ, ದ್ವೇಷ ಇರುತ್ತದೆ, ಘೃಣ ಇರುತ್ತದೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ತ ಹೆಣಗೆ ಸಮ. ಏಕೆಂದರೆ ಅವನಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಎಂಬ ಅಂಶನ ಇರಲ್ಲ.
ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಜಬ್ ಲಗ್ ಘಟ್ ಮೇ ಪ್ರಾಣ್, ಎಲ್ಲಿ ತನಕ ದೇಹದಲ್ಲಿ ಜೀವ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ತನಕ ದಯಾ, ಕರುಣೆ, ಪ್ರೀತಿ, ವಾತ್ಸಲ್ಯ, ಅನುಕಂಪ, ಮಮತ್ವ ಅನ್ನು ಬಿಡಬೇಡಿ. ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಚಲಿಸ್ತಾನ ಇರಬೇಕು. ಅಂದಾಗ ನೀವು ಜೀವಂತ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಸತ್ತ ಹೆಣಗೆ ಸಮ. ತುಳಸಿ ಸಾತಿ ವಿಪತ್ತಿಗೆ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ್. ತುಳಸಿದಾಸರು ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ವಿಚಾರಿಸ್ತಾರೆ, ಜೀವನದ ನಿಜವಾದಂಥ ಆತ್ಮೀಯರು समस्त जीवन के अभिन्न अंग, समस्त जीवन के अंतरंग मित्र अगर कोई है तो वो विद्या, विनय और विवेक, विद्या पुस्तकों का ज्ञान है जो मनुष्य को उत्तेजित करता है, प्रेरणा प्रदान करता है। विनय जो मनुष्य को संस्कृति अर्पण करता है, जीवन का सरल और स्वभाव रूप अर्पण करता है। विवेक यहाँ मनुष्य को कुशलता से, चाणाक्षता से कार्य करने की अभिरुचि उत्पन्न करता है। जिस व्यक्ति में विनय, विवेक, विद्या जीवंत है, वह जीवन के हर संदर्भ को पार कर जाएगा। ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಂಡಬೇಕೆಂದರೆ, ಜೀವನದ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕೆಂದರೆ, ಜೀವನದಲ್ಲಿ ವಿಜಯದ ಆಭಾಸ ಮೂಡಿಸ್ಕೋಬೇಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆ, ವಿನಯ, ವಿವೇಕ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಉಳಿಯಬೇಕು. ಯಾವತ್ತೂ ಓದ್ತಾ ಇರಬೇಕು, ಯಾವತ್ತೂ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಬೇಕು. ಅನೇಕ ಪುಸ್ತಕಗಳಿದ್ದಾವೆ, ಆ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಓದ್ತಾ ಇರಬೇಕು, ಅದರ ಲಾಭವನ್ನು ಪಡ್ಕೋತಾ ಇರಬೇಕು. ಅಂದಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ವಿವೇಕವಾನ್ ಆಗ್ತಾನೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಗುರು ಹಿರಿಯರಿರುತ್ತಾರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿಯರು ಹಿರಿಯರು ಇರುತ್ತಾರೆ, ಅವರನ್ನು ಗೌರವ ಕೊಡ್ತಾ ಇರಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗದ ಮೇಲೆ ನಡೆಯಬೇಕು. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ವಿವೇಕವಾನ್ ಆಗ್ತಾನೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸಮೃದ್ಧ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗುತ್ತಾನೆ. ಈ ಅಂಶಗಳು, ಈ ಗುಣಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಚಾಣಾಕ್ಷತೆಯಿಂದ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗ್ತೀವಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈ ಗುಣಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಏನಿರ್ತಿಲ್ಲ, ಮಂದ ಬುದ್ಧಿ ಆಗಿರ್ತಿದ್ದಿ. ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗುವುದಿಲ್ಲ. सो इसीलिए तुलसीदास जी ने कहा, तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक। विपत्ति कष्ट का समय, मनुष्य के जीवन में एक समय कष्ट का आता है, तब उसके सभी मित्र संबंधी उससे दूर होते हैं। उसी समय अगर कोई हमारे साथ है तो वह है विद्या विनय विवेक। हमारी विद्या, हमारे अध्ययन कौशल्य और हमारे विनम्र स्वभाव और हमारा चाणाक्ष कार्य यह शाश्वत हमारे साथ रहते हैं। इसीलिए निरंतर अध्ययन करें, निरंतर कुशल बने, निरंतर प्रगति प्राप्त करने वाले व्यक्ति बने। आज जितने भी महान व्यक्ति हैं, उन्होंने हमेशा विद्या विनय विवेक इन तीनों गुणों को अपने जीवन में निहित किया था, नियुक्त किया था और इसका पालन शाश्वत कर रहे थे। इसीलिए उन्होंने हर एक संदर्भ में विजय प्राप्त की है। जैसे कि उदाहरण रूप से स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी जी और रविंद्रनाथ टैगोर, अनेक ऐसे महान हैं, जैसे रामानुज राय, एपीजे अब्दुल कलाम और भी बहुत से लोग हैं, समाज सुधारक, वैज्ञानिक और
शिक्षक भी हैं, इन सभी महापुरुषों ने अपने जीवन में विद्या विनय विवेक को महत्व स्थान दिया है। चाहे बाबा साहेब अम्बेडकर जी हो या फिर बसवन्ना जी हो या फिर अनेक महापुरुष हो या फिर स्त्री में अक्का महादेवी हो, कोई भी हो, इंदिरा गांधी जी हो, इन सभी ने विद्या विनय विवेक को अपने जीवन में प्रथम स्थान दिया था। इसीलिए यहाँ समस्त विश्व में प्रख्यात व्यक्ति बने। आज हमारे प्रधानमंत्री जी भी, इन्होंने भी विद्या विनय और विवेक को प्रथम स्थान दिया अपने जीवन में, इसीलिए यहाँ इतने महान व्यक्ति बने हैं। तो ऐसे गुण हमारे जीवन में भी हों। साहस सुकृति सुसत्यव्रत राम भरोसो एक। तुलसीदास जी कहते हैं जो व्यक्ति साहसी है, जो व्यक्ति अच्छे कर्म करता है, वह एक पर भरोसा करता है। राम भरोसो एक। राम शब्द का तात्पर्य है रावण का वध करना, अर्थात बुरे का विनाश करना। चट्टदन्नो नाशमान्पदे राम ಶಬ್ದದ ಅರ್ಥ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸರು ಹೇಳುವುದೇನೆಂದರೆ, ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಸುಕೃತಿ ಆಗ್ತಾನೆ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೋ, ಕೆಟ್ಟದನ್ನು ಬಿಡ್ತಾನೋ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾತ್ರ ರಾಮ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಉಳ್ಳವನಾಗ್ತಾನೋ. ಅಂದರೆ ವಿನಾಶದ ಮೇಲೆ ಕೆಟ್ಟದನ್ನು ನಾಶ ಮಾಡುವುದ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಂಬಿಕೆ ಉಳ್ಳುತ್ತಾನೆ ಅನ್ನೋ ಈ ವಾಕ್ಯದಿಂದ ತಿಳಿದು ಬರುತ್ತದೆ. ರಾಮನಾಮ ಮನಿ ದೀಪಧನು ಜಿಹ್ದೇವಿ ದ್ವಾರ. ಮತ್ತೆ ತುಳಸಿದಾಸರು ಅಂತಾರೋ ರಾಮನಾಮ ಮನಿ ದೀಪಧನು. ರಾಮನಾಮ ಮನಿ ಜಪಿಸುವುದು. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ರಾಮ ಹೆಸರವನ್ನು ಜಪಿಸುತ್ತಾನೆ, ಧರು ದೀಪ ಅಂದರೆ ದೀಪಕ್ಕೆ ಸಮ ಇದ್ದಂಗೆ ಆ ಜೀವನದ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವನ. ಹೇಗೆ ಮನೆಯ ಹೊಸ್ತಿಲದ ಮೇಲೆ ದೀಪವನ್ನು ಇಟ್ಟರೆ ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಪಡಸಾಲೆಯಲ್ಲಿ ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಮನೆಯ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಚೆಲ್ಲುತ್ತದೆ, ಬೆಳಕು ಇರುತ್ತದೆ. ಹಾಗೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ರಾಮನಾಮ ಜಪಿಸಿದರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವನದ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿಯೂ ಶುದ್ಧತೆ ಇರುತ್ತದೆ, ಪವಿತ್ರತೆ ಇರುತ್ತದೆ. ಹಾಗೂ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಸುತ್ತಮುತ್ತಲೂ ಒಳ್ಳೆಯವರು ಇರ್ತಾರೆ, ಕೆಟ್ಟವರು ಅಲ್ಲೇ ಬರಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ರಾಮನಾಮ ಅಂದರೆ ರಾಮ ಶಬ್ದ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ, ನೈತಿಕತೆ, उत्तम कर्म. जो व्यक्ति उत्तम कर्म करता है, जो व्यक्ति नैतिकता से जीवन व्यतीत करता है, वह व्यक्ति राम नाम जप के समा है. नैतिक जीवन ही, उत्तम कर्म ही, उच्च कार्य ही राम नाम के जप के समा है. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳಿದ್ರು, ರಾಮ ನಾಮ ಮನಿ ದೀಪಧರು. ದೀಪ ಹೊಸ್ತಿಲದ ಮೇಲೆ ಇಟ್ಟ ನಂತರ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಚೆಲ್ಲುವುದು. ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ, ಮಾನವೀಯತೆಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದಾಗ ಇಡೀ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪವಿತ್ರ ಬೆಳಕನ್ನು ಚೆಲ್ಲುವುದು. ಹಾಗೂ ದೇಹ ಮನಸ್ಸು ಮಿದುಳು ಸ್ವಚ್ಛ ಇರುವುದು. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಶಾಂತಿಯ ವಾತಾವರಣ ಇರುವುದು. ಆ ಶಾಂತಿ ವಾತಾವರಣದ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ರಾಮ. ಆ ಶಾಂತ ವಾತಾವರಣದ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ಪ್ರಗತಿ. ಆ ಶಾಂತ ವಾತಾವರಣದ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಅಂದರು, ರಾಮನಾಮ ಮನಿ ದೀಪಧರು. ಎಲ್ಲೆಡೆ ಶಾಂತಿ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೆಳಕಾಗಬೇಕಂದ್ರೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪ್ರಗತಿ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ನೈತಿಕತೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಜಿಹ್ರಿ ದ್ವಾರ. ಜಿಹ ಅಂದ್ರೆ ನಾಲ್ಗಿ, ಅಂದ್ರೆ ಆ ಬಾಗಿಲದ ಹೊಸ್ತಿಲದ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ದೀಪದ ಬೆಳಕು ನಾಲ್ಕು ಕಡೆ ಚೆಲ್ಲುತ್ತದೆ, ಹಾಗೆ ನಾಲ್ಗಿಯಿಂದ ನಾವು ಉಚ್ಚರಿಸುವಂತಹ ಪದಗಳು
ನಾಲಿಗೆಯಿಂದ ಉಚ್ಚರಿಸುವಂತ ಪದಗಳು ರಾಮನಾಮ ಜಪಕ್ಕೆ ಸಮ ಇರಬೇಕು. ರಾಮನಾಮ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಹೆಸರು, ಒಳ್ಳೆ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಪದ. ಸೊ ಅಂತಹ ಪದಗಳನ್ನು ನಾವು ಉಚ್ಚರಿಸ್ತಾ ಇರಬೇಕು. ಬೇರೆಯವರ ಬಗ್ಗೆ ಕೆಟ್ಟಾಗಿ ಮಾತಾಡಬಾರದು, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಬೈಯಬಾರದು, ಬೇರೆಯವರ ಬಗ್ಗೆ ದುಷ್ಟ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬಾರದು. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ರಾಮ ನಾಮಿಗೆ ಸಮ ಇಲ್ಲ, ರಾವಣ ನಾಮಿಗೆ ಸಮ ಆಗ್ತೀವಿ. ನಮಗೆ ರಾಮ ನಾಮಿಗೆ ಸಮ ಆಗುದೈತಿ, ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗುದೈತಿ, ರಾಮನ ಕೆಟ್ಟ ವ್ಯಕ್ತಿ. ಏಕೆಂದರೆ ಅವನು ಮಾಡಿದಂಥ ಕಾರ್ಯಗಳು ಕೆಲಸಗಳು ಕೆಟ್ಟ, ಆ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳು ಅವನಿಗೆ ರಾಮನಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾವೆ. ರಾಮ ಅವರು ಮಾಡಿದ್ದ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು, ಹೀಗಾಗಿ ಅವರು ಪವಿತ್ರ ಆದರು. ಸೊ ನಮಗೂ ಪವಿತ್ರ ಆಗುದೈತಿ. ಸೊ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಪದಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಬೇಕು. ಅದ ಈ ವಾಕ್ಯದ ಅರ್ಥ. ತುಳಸಿ ಭೀತರ ಬಾಹಿರೋ जो चासी उजियार। तुलसीदासरू फिर से तुलसीदास जी ने एक उदाहरण दिया, तुलसी भीतर बाहिरो। तुलसीदास जी कहते हैं भीतर ಹೊರಗಡೆ, भीतर ಒಳಗಡೆ, ಬಾಹಿರೋ ಹೊರಗಡೆ. ತುಳಸಿ ಭೀತರ ಅಂದರೆ ಮನೆಯ ಒಳಗಡೆ, ಬಾಹಿರೋ ಮನೆಯ ಹೊರಗಡೆ. जो चासी उजियार, ಚಾಸಿ ನಾಲ್ಕು ಕಡೆ, ಉಜಿಯಾರ್ ಬೆಳಕು. ಆ ಬಾಗಿಲದ ಹೊಸ್ತಿಲದ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಂತ ದೀಪ ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ಮತ್ತು ಮನೆಯ ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬೆಳಕನ್ನು ಚೆಲ್ಲುತ್ತದೆ. ಹಾಗೆ ಆ ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಪದಗಳನ್ನು ನುಡಿದರೆ ನಮ್ಮ ದೇಹದ ಒಳಗೆ ಇರುವಂಥ ಮನಸ್ಸಾಗಲಿ, ಮಿದುಳಾಗಲಿ, ದೇಹದ ಹೊರಭಾಗ ಇರುವಂಥ ಸಮಾಜ ಆಗಲಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನಿರ್ತಿದ್ದಿ ಶುದ್ಧತೆ ಇರುತ್ತದೆ, ಬೆಳಕಿರುತ್ತದೆ. ಬೆಳಕಂದರೆ ಪ್ರಗತಿ, ಶುದ್ಧತೆ ಮತ್ತು ನೈತಿಕತೆ. ಸೊ ಹೀಗೆ ತುಳಸಿದಾಸರು ತಮ್ಮ ದೋಹಾದಲ್ಲಿ ಈ 5 ಪ್ರಶ್ನೆಗಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಉಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಮಸ್ತ ಪದ್ಯವನ್ನು ಓದಿದಾಗ ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬರುವುದೇನೆಂದರೆ, ತುಳಸಿದಾಸರು ಏನು ಹೇಳಲು ಬಯಸ್ತಾರಂದ್ರ, ನಮ್ಮ ಜೀವನ ಮಾನವೀಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಡೆಯಬೇಕು. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕುಶಲತೆ ಬೇರೆಯವರ ಹಿತದಲ್ಲಿ ಆಗಿರಬೇಕು. ಇದೇ ಈ ದೋಹೆಗಳ ಉದ್ದೇಶ. प्रथम में उन्होंने कहा समानता, मुखिया मुख के समान होना चाहिए. मुख शुद्ध पदार्थों को, शुद्ध व्यंजनों का सेवन करता है, परंतु लाभ सकल अंगों को मिलता है. वैसे ही मुखिया को विवेकवान बनकर कार्य करना चाहिए, ताकि समस्त सिब्बंदियों को उसका लाभ मिल सके. अच्छा और बुरा, समाज में 2 लोग होते हैं, एक अच्छे और एक बुरे. हमें बुरे को छोड़कर अच्छों के साथ रहना है, ताकि हम उज्जवल और सज्जन व्यक्ति बन सके. दया और प्रेम, मनुष्य की पहचान दया और प्रेम है. व्यक्ति को जो जीवंत होने का संकेत देती है. जो व्यक्ति घृणा करता है, द्वेष करता है, वो व्यक्ति मृत्यु के समान है. नैतिकता चारों ओर प्रकाश फैलाती है और मनुष्य को विद्वान बनाती है. विद्वान बनना है तो नैतिकता को स्वीकार करें. चाणाक्ष बनना है तो नैतिकता को स्वीकार करें. अच्छे कर्म करना है तो नैतिकता को स्वीकार करें. राम बनना है तो नैतिकता को स्वीकार करें. रावण जैसे विनाशों का नाश करना है तो अच्छे कर्म और नैतिकता को स्वीकार करें. घर पर रहिए, स्वस्थ रहिए और इस पद से संबंधित एक ग्रह कार्य, इन दोहों को कंठस्थ करें, लेख लिखें और पठन करें, स्मरण करें. यहाँ दोहा वार्षिक परीक्षा के लिए 4 अंकों के लिए अनिवार्य है. घर पर रहें, सुरक्षित रहें. जय हिंद.